तुम्हाला भारतीय संविधान आणि भारतीय दंड संहिता म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन आणि आयपीसी किंवा बीएनएस त्यातला फरक माहितीये का? या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर संविधान हा देशाचा मालक आहे, तर दंड संहिता हा देशाचा शिपाई आहे. भारतीय संविधान देशाचा सर्वोच्च कायदा आहे, तर भारतीय दंड संहिता हा फौजदारी कायदा आहे, क्रिमिनल लॉ आहे. संविधान सांगतं देशाचा कारभार कसा चालावा, सरकारचे अधिकार आणि नागरिकांचे हक्क काय आहेत, तर आयपीसी सांगतं कोणता गुन्हा केल्यावर कोणती शिक्षा मिळेल. चोरी, खून, फसवणूक अशा कोणत्याही प्रकारचा गुन्हा असेल तर त्याच्या शिक्षेची तरतूद भारतीय दंड संहितेनुसार केली जाते. संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने बनवलं आहे, तर भारतीय दंड संहिता ही ब्रिटिश काळात लॉर्ड मेकॉले याच्या कार्यकाळामध्ये बनली आहे आणि आता 2023 मध्ये यात बदल करून भारतीय न्याय संहिता म्हणजे बीएनएस आणली आहे. संविधानामध्ये 395 पेक्षा अधिक कलम आहेत, आर्टिकल्स आणि 25 भाग आहेत. तर भारतीय दंड संहितेमध्ये 511 कलमे होती, बीएनएस मध्ये आता ती बदलली आहे. आता हे दोन्ही कायदे कसं काम करतात ते पाहूया. भारतीय संविधान हे गायडिंग फोर्स सारखं आहे. हे टॉप लेवलला असतं. संसद असो व सर्वोच्च न्यायालय, कोणालाही संविधानाच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. जर सरकारने असा एखादा कायदा बनवला जो नागरिकांच्या हक्कांच्या विरोधात असेल, तर न्यायालय तो कायदा संविधानाचा आधार घेऊन रद्द करू शकते. थोडक्यात संविधान देशाला दिशा देते. दंड संहिता ह्याला आपण पनिशिंग फोर्स म्हणूया. हे ग्राउंड लेवलला काम करतं. पोलीस स्टेशन आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये याचा वापर होतो. जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा पोलीस संविधान बघत नाहीत, तर दंड संहिता बघतात. त्यात दिलेल्या व्याख्येनुसार गुन्हा नोंदवला जातो आणि न्यायाधीशांमार्फत शिक्षा दिली जाते. स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत या दोन्ही यंत्रणांनी एकमेकांना पूरक म्हणून काम केलेलं आहे. संविधानामुळे भारतात लोकशाही टिकून राहिली आहे. अनेक वेळा आणीबाणी किंवा राजकीय अस्थिरता आली तरी संविधानाने देशाला सावरून धरलंय. संविधानात आजवर 100 पेक्षा जास्त वेळा सुधारणा करण्यात आल्या, म्हणजेच अमेंडमेंट्स करण्यात आल्या आहेत, जेणेकरून काळाप्रमाणे ते सुसंगत राहील. संविधानाने न्यायालयाला स्वतंत्र ठेवलं आहे. त्यामुळेच मोठे नेते असोत किंवा सामान्य नागरिक सर्वांना एकाच कायद्यासमोर उभं राहावं लागतं. ब्रिटिशांनी बनवलेली भारतीय दंड संहिता म्हणजे आयपीसी आता जुनी झाली होती, म्हणून केंद्र सरकारने त्यात बदल करून आता भारतीय न्याय संहिता म्हणजेच बीएनएस लागू केली आहे, जी अधिक आधुनिक मानली जाते. थोडक्यात सांगायचं तर संविधान तुम्हाला हक्क देतं, तर दंड संहिता तुम्हाला मर्यादा पाळायला लावते. बीएनएस ही 1 जुलै 2024 पासून आयपीसी ऐवजी बीएनएस लागू झाली आहे. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आपल्याला आपल्या देशातील व्यवस्थेबद्दल अगदी बेसिक माहिती तरी असायलाच हवी. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय भीम, जय संविधान.